नागझिरा आणि नवेगाव बांध अभयारण्य वाघासाठी गौरवाचे स्थान मानले जात असले तरी आता या प्रतिमेला गालबोट लागण्यास सुरुवात झाली आहे। गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात गेल्या पंधरवड्यात 3 वाघांचे मृत्यू झाल्यामुळे वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनाच्या बाबतीत वन विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। कोहोका भानपूर जंगल परिसरात वाघाचा मृतदेह आढळला आहे। गोंदिया शहरापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या दासगाव बीटमधील कोहोका भानपूर जंगल परिसरात कक्ष क्रमांक 1020 मध्ये मंगळवारी 14 जानेवारी रोजी दुपारी एक वाघ मृत अवस्थेत आढळला। या संदर्भात ग्राम निलागोंदीचे सरपंच जगदीश लिल्हारे यांनी वनपाल संतोष श्रीवास्तव यांना माहिती दिली। त्यांनी लगेच वन अधिकाऱ्यांना याबाबत कळवले। सूचना मिळताच उपवन संरक्षक, उपविभागीय वन अधिकारी, सहाय्यक वन संरक्षक, मानद वन्यजीव रक्षक, वन परिक्षेत्र अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी आणि तहसीलदार घटनास्थळी पोहोचले। मृत वाघाची ओळख T14 वाघिणीच्या 20 महिन्यांच्या बछड्याप्रमाणे करण्यात आली। मात्र जिथे मृतदेह आढळला तो परिसर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनच्या बाहेर असूनही तो वाघांच्या हालचालीचा मार्ग आहे। राष्ट्रीय प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मृत वाघाचे शव विच्छेदन करून नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। प्राथमिक तपासात असे दिसते की वाघाचा मृत्यू नैसर्गिक कारणांनी, आजारपणामुळे किंवा थंडीमुळे, इन्फेक्शनमुळे झाला असावा। मात्र याची खात्री शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच होईल। गेल्या आठवड्यात भंडारा जिल्ह्यातील तुमसर वन परिक्षेत्रात लेंडेझरी गावात शिकाऱ्यांनी वीज प्रवाहित तारा लावून एका वाघाला ठार केले होते। त्यानंतर झंझेरिया जंगल परिसरात आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याचे समोर आले। आता भानपूर गावातील कोहोका जंगल परिसरात आणखी एक वाघ मृतावस्थेत सापडल्याने मागील 15 दिवसात गोंदिया भंडारा जिल्ह्यात 3 वाघांचा मृत्यू झालाय। त्यामुळे वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत।